नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, एक नवीन अपडेट आपल्याला देणार आहे. मी डॉक्टर रमेश चौधरी, शिक्षण सकाळ या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे एक अपडेट आहे परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबत. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षेचे आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025. तर हे सुधारित दिनांकाबाबतचं पत्र 8 डिसेंबर 2025चं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025चं आयोजन 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते 12 या कालावधीत आयोजित करण्यात आलं होतं. परंतु राज्यातील नगरपालिका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका यांच्या अंतर्गत जे काही कार्यक्रम सुरू आहे त्यानुसार 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्याच्यामुळे आयोगामार्फत आयोजित करण्यात येणारी परीक्षा आणि मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला असल्याने काही मुद्द्यांच्या अनुषंगाने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या संदर्भात माहिती मागितली होती आणि याच्या अनुषंगाने जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्र आणि मतमोजणीच्या ठिकाण यामधील अंतर, लाऊडस्पीकरचा आवाज, वाहतूक कोंडी आणि परीक्षेदरम्यान निघणाऱ्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका याच्या कारणांमुळे परीक्षेच्या आयोजनाकरता कर्मचाऱ्यांची सुद्धा कमतरता येऊ शकते. कारण बरेचसे अधिकारी कर्मचारी हे मतमोजणीच्या ठिकाणी असतात आणि तेच कर्मचारी परीक्षेच्या ठिकाणी सुद्धा असतात. त्यामुळे अडचणी उद्भवू शकतात असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले आणि वस्तुस्थिती विचारात घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नियोजित परीक्षेची जी तारीख आहे ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आणि सदर निर्णयानुसार आता दोन्ही परीक्षांचा सुधारित दिनांक देण्यात आलेला आहे. तो म्हणजे जी जाहिरात क्रमांक 117/2025 होतं, म्हणजे महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025, तर ही आता दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही सुद्धा 11 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. तर असा बदल हा महत्त्वपूर्ण आहे. परीक्षेच्या सुधारित दिनांकासंदर्भात सर्व उमेदवारांनी अभ्यासाची तयारी करायची आहे आणि परीक्षेची पण तयारी करायची आहे. अधिकचा वेळ आपल्याला मिळालेला आहे. 15 दिवसाचा कालावधी वाढल्यामुळे आपल्याला अजून अभ्यासासाठी एक संधी आहे. तर सर्व परीक्षा देणारे जे उमेदवार आहेत, महाराष्ट्र गट ब राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अशा सर्व उमेदवारांसाठी हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आपण नक्कीच या अपडेटचा विचार करून अभ्यासाला लागा. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.